दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज। नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत पारोळा नगर परिषदेने उचललं एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल। पारोळा शहरातील पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन्ही पाण्याच्या टाक्या अनेक वर्षापासून स्वच्छ करण्यात आल्या नव्हत्या। त्यामुळे काही वेळा शहरात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या। ही बाब लक्षात घेत लोकनियुक्त लोकप्रिय कार्यसम्राट नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या टीमने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मोठा निर्णय घेत दोन्ही पाण्याच्या टाक्यांची संपूर्ण स्वच्छता करून घेतली। या स्वच्छता मोहिमेदरम्यान दोन्ही टाक्यांमध्ये अनेक वर्षापासून साचलेला आलम आणि ब्लीचिंग मिश्रित गाळ पूर्णपणे काढून टाकण्यात आला। त्यानंतर टाक्यांची सर्वंकष स्वच्छता करण्यात आली, ज्यामुळे शहरातील नागरिकांना अधिक स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या महत्त्वपूर्ण कामासाठी लोकनियुक्त लोकप्रिय कार्यसम्राट नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपनगराध्यक्ष, गटनेते, सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले। शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या दोन्ही पाण्याच्या टाक्या यशस्वीपणे स्वच्छ करण्यात आल्याने शहरातील नागरिकांकडून या संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांच्या आरोग्यासाठी घेतलेल्या या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे। पारोळा शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या दोघं प्रमुख टाक्या दिल्ली दरवाजा येथील या दोघं टाक्यांची 15-16 वर्षापासून स्वच्छता झालेली नव्हती। त्या दोघं टाक्या या पाणी पुरवठ्या कामी नेहमी वापरल्या जातात आणि पूर्ण शहरासाठी या दोघं टाक्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो। काही दिवसापासून काही ठिकाणी पाणी दूषित आल्याची समस्या दिसत होती। त्याकरता आम्ही सगळा नगरपालिका प्रशासन आणि सगळे नगरसेवक, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली असता पाण्याच्या टाकीच्या तळाशी बऱ्यापैकी आलम आणि ब्लिचिंग याचा थर साचलेला होता। तो थर या आलम आणि ब्लिचिंगचा काढून घेण्यासाठी आम्ही स्वच्छता मोहीम हातात घेतली आणि दोघं पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता या माध्यमातून आम्ही पूर्ण करून घेतलेली आहे। या कामासाठी पाणी पुरवठा विभागाचे आमचे सगळे कर्मचारी असतील, आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील, तसंच बांधकाम विभागातील कर्मचारी, आस्थापना कर्मचारी आणि आमचे सगळे नगरसेवक बंधू यांचं सहकार्य लाभलं आणि या दोघं पाणी टाक्या स्वच्छ केल्यानंतर शहरासाठी आता नियमित स्वच्छ असं पाणी पुरवठा करण्यात येईल आणि हा दैनंदिन स्वच्छतेचा कार्यभाग हा नियमित असाच आम्ही सुरू ठेवू अशी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो। शहराला नियमित स्वच्छ पाणी कसं देता येईल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करीत असतो। येणाऱ्या काळात देखील अशा काही समस्या असतील ज्या दुर्लक्षित असतील त्या हाती घेऊन पूर्ण करण्याचं कार्य आम्ही आमच्या माध्यमातून नक्कीच करू। या निमित्ताने मी माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी खूप मेहनतीने आणि एकदिलाने या ठिकाणी पाणी टाकी स्वच्छता करण्याचं काम केलेलं आहे। दोघं टाक्यांमधला गाळ आणि आलम ब्लिचिंग जे काही साचलेलं होतं ते वॉशआउट करून आणि बाहेर काढून आज दोघं टाक्या पूर्णपणे 100% शुद्ध झालेल्या आहेत आणि त्याचा नियमित पाणी पुरवठा हा उद्यापासून शहराला शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल अशी आपल्या सगळ्यांना सांगताना मला मनापासून आनंद होत आहे। या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती करतो की पाणी आपण जपून वापरावं। जितकं हवं आहे तेवढं पाणी भरल्यानंतर आपण आपापले तोटे, नळ, मोटर हे बंद करून घ्यावेत, जेणेकरून पाण्याचा विपर्यास होणार नाही ही देखील सगळ्या नागरिकांनी दक्षता घेणं महत्त्वाचं आहे अशी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दक्ष पोलीस न्यूजसाठी बापूसाहेब वाडिले, पारोळा। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह। तोपर्यंत नमस्कार।